धम्मपद मराठी काव्यानुवाद धम्मगीता भाग दुसरा अप्रमाद वर्ग काव्यानुवाद लेखन महेश लोखंडे धम्मपद 21 सावधानता अमृत मार्ग निष्काळजीपणा मृत्यूचे दार सावध कधी मरत नाही निष्काळजी मरती वारंवार धम्मपद 22 सावधानता श्रेष्ठ जाणी सावधपणात हर्ष माणी आर्यपती आनंदी ज्ञानी सदा सजगता ठेवी जीवनी धम्मपद 23 ध्यान धारणा सदा करती धैर्य श्रम ना कदा सोडती निर्वाणाला तेच पोचती परम शांती सुख मिळवती धम्मपद 24 उत्साही जो सावधान सदा चरणी शीलवान जगी जो शुद्ध जीवन जगी त्याची कीर्ती जाण उत्साहाने दक्षतेने दम आणि संयमाने बेट बनवावे सुज्ञाने बुडू न शके जे तृष्णा पुराणे धम्मपद 25 धम्मपद 26 गुंतले जे निष्काळजीपण पापी मूर्ख जे जाण सावधपणाचे सदा रक्षण करी धना परिशुज्ञ जाण धम्मपद 27 गुंतू नका वासनांत रमू नका विषय भोगात दक्ष सावध ध्यानात ध्यानी राहे अपार सुखात धम्मपद 28 सावध हो निष्काळजीपण घालवी प्रज्ञा प्रासाद्य चढुनी शोकमुक्त होई शोकाकुल बालिशा सुज्ञ पाही पर्वतावरुणी खाली जणू पाही धम्मपद 29 बेसावधामध्ये सावध झोपलेल्या मध्ये जागृत शून्य पुढे जाई मागे टाकुनी मूर्खा जसा दुर्बल अश्वा चपळ अश्व धम्मपद 30 सावधानतेने इंद्र झाला देवांमध्ये श्रेष्ठ मानला सावधपणाची स्तुती होते निष्काळजीपणाची निंदा होते धम्मपद 31 सावधानतेत आनंदी राही निष्काळजीपणात भय पाही अग्नी लहान मोठा नाही वासना अग्निसम जाळत राही धम्मपद 32 सावधपणात दक्ष भिक्खू जो वासना दोषात भय पाही जो पतन ना शक्य अरहंत जो निर्वाण पदात जवळी आहे तो धम्मपद 21 ते धम्मपद 32 असा हा अप्रमाद वर्ग सावधपणाचं महत्व सांगणारा हा वर्ग आता आपण पाहिला